चला आता आपण चालायला सुरुवात केलेली, हळूहळू चाललेले आपण. जय गिरनारी. असे सर्वजण चाललेले आहेत हळूहळू. हळूहळू सर्व चहा नाश्ता सुद्धा आहे इकडे, सगळी व्यवस्था आहे. पाहिजे नाश्ता इकडे भेटतो. हे पहा, हे समोर दिसते ते जुनागड पुन्हा तलेटी. सुंदर असा परिसर आहे, सुंदर अशी सकाळ आहे. चला, जय गिरनारी. आम्ही चाललेलो आहेत आता हळूहळू सर्व चाललेले त्यांच्या मागे आहे. जय गिरनारी. पाहू शकता तुम्ही गिरनार समोर दिसते तो गुरुशिखर ते, आणि हे आहे गोरक्षनाथांचं मंदिर. सुंदर असा परिसर आहे इकडे. छान अशी फुले आहेत इथे, वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा फुले आहेत इथे. चलो, जय गिरनारी. जय गिरनारी. अतिशय विलोभनीय दृश्य आहे इथे. गिरनार पर्वत. या आता सर्वांनी माझ्या बरोबर जय गिरनारी. ते पाहते समोरचे ते आंबा माता मंदिर, तिथून आपण आता या टप्प्यापर्यंत आलेलो आहे. आपण एक टप्पा, अर्धा टप्पा आलेलो आहे. अजून एक टप्पा आपल्याला जायचा आहे पुढे. सर्व आमचे पर्यटक सर्व हे येतात हळूहळू. आमचे प्रेरणास्थान विक्रांत बोरकर आलेले आहेत. विक्रांत बोरकर, जय गिरनारी. ओके. जय गिरनारी. जय गिरनारी. जय जय गिरनारी. अशा आहेत आपली सत्व पाहणारी ही परिक्रमा आहे. अशा ह्या पायऱ्या आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता असे सर्वजण येतात हळूहळू. ते खडतर असं आहे हे. दत्तगुरू आपल्या पाठीशी असल्यावर काही होत नाहीये. सुंदरसा असं दर्शन. हिरवा हिरवा गालिचा आहे. हिरवा हिरवा गालिचा. पिवळे तांबूस ऊन पडे, ही कविता आज मला आठवलेली आहे. आपण एवढे उंचावर आलेले आहे. सुंदर असं हे दृश्य आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मी आपल्याकडे घेऊन आलेलो आहे. नजारा पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता. नजारा एकदम सुंदर असा नजारा आहे इथे. पहा, आपण आता आलेलो आहे गिरनारला. असे एक एक यात्रेकरू दर्शन घेऊन आलेले आहे आणि आम्ही आता दर्शन करायला चाललेलो आहे.
प्रॅक्टिस केली ना अतिशय सुंदर असा टप्प्यावर पोहोचलेलं आहे. अतिशय रमणीय वातावरण आहे. सुंदरशी सकाळ आहे. गिरणाच्या सानिध्यात आपण आलेलो, दत्तगुरूंच्या सानिध्यात आपण आलेलो आहे. तर चला तर आपण सुद्धा आता जाऊया दत्तगुरूंच्या दर्शनाला. जय गिरनार. आपण आलेले आहे इथं गोरक्षनाथ मंदिर आहे इथे. त्या टप्प्यावर आपण आलेलो आहे. आता आपण दर्शन घेऊया गोरक्षनाथांचं. मित्रांनो आता आलेलं आहे गोरक्षनाथ. इथे अजून एक आहे गोरक्षनाथ मंदिर आणि ते तुम्हाला समोर दिसतं का? हे बघा, हे समोर आहे ते गुरु शिखर आहे माझ्या बोटाची. इथे पहा तुम्ही, तिथे आपल्याला जायचं आहे. दत्तगुरूंच्या चरणपादुकांचं तिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आपण थोड्याच्या तिथं पोहोचणार आहे. जय गिरनार. हे पहा मित्रांनो, समोर आहे गुरु शिखर. बोटाच्या परत एकदा तुम्हाला मी दाखवतो गुरु शिखर. छान असा नजारा सुद्धा आहे. त्या युट्यूबच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे गुरु शिखर. जय गिरनारी. परिसर, निसर्गरम्य परिसर, रमणीय वातावरण, सुंदर अशी सकाळ आणि सुंदर असं दर्शन. हे पहा इकडे माकड सुद्धा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. चला एक एक पायऱ्यात आपण उतरूया हळूहळू. आपल्याला काय घाई नाही जायची. असं सुंदरशा वातावरणामध्ये आपण आता चालूया हळूहळू. सगळे पर्यटक येतात, यात्रेकरू येतात, सर्वजण येतात. आपण चाललेले आता दत्तगुरूंच्या चरणपादुकांचं दर्शन घ्यायला. कमंडलू तिथे दिसते ते सफेद सफेद, तिथे सुद्धा आपल्याला जायचं आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. कसं झालं तुमचं दर्शन? जरा अनुभव सांगा आम्हाला. जरा अनुभव सांगा जरा, कसं झालं दर्शन? आशीर्वादाने डोळे भरून मन भरून दर्शन झालं आहे. मन तृप्त झालं आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादाने. जय गिरनारी. जय गिरनारी. सुंदर अशा डोंगरची रचना आहे इथे. परिसर समोर तुम्हाला या दोन कमानी दिसतात. एक आहे श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुका, हे आहे डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला आहे श्री गुरु दत्तात्रेय कमल कंडोलू अन्नक्षेत्र श्री दत्त धुनीसुद्धा आहे. तर आपण पहिलं श्री गुरु दत्तात्रेय चरण पादुकांचं दर्शन घेणार आहे. यांचं दर्शन घेण्यानंतर आपण खाली येऊन इथे छान असा प्रसाद भेटतो, चहा भेटतो, त्याचासुद्धा आपण आस्वाद घेणार आहे. तर चला तर जाऊया श्री दत्तात्रेय यांच्या चरणी नतमस्तक व्हायला. चला तर आता आमचे सर्व आहेत तिथे यात्रेकरू आता ते चाललेले आहेत दत्तात्रेयच्या चरण पादुकांचं दर्शन घ्यायला. तर चला तर जाऊया आपण दर्शन घ्यायला. चाललेत आमचे सर्व परिवार पुढे हळूहळू. मी त्यांच्या मागे आहे. सुंदरसं असं वातावरण आहे. सर्वजण येतात हळूहळू.
श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. आता आपण आलेलो आहे अतिशय शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन थांबलेलो आहे. फक्त तिथून आपल्याला एक 15 ते 20 मिनटं लागणार आहे चरणपादुकांचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर चरणपादुकांचं दर्शन घ्यायला. जय गिरणारी. आमच्या ग्रुपमधले दर्शन करून आलेले आहेत सर्वजण. काय करते तू? शेवटचा टप्पा राहिलेला आहे आपला. जय गिरणारी. वातावरण आहे इकडे. सुंदर असं वातावरण आहे इकडे. स्वच्छ वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे, सुंदर हवा आहे, थंड हवा आहे. शेवटचा दर्शनाचा शेवटचा टप्पा आपला एकदम राहिलेला आहे. हे पहा शेवटचा टप्पा. आता जाऊया दर्शन घ्यायला. चला आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. दर्शन घ्यायला आपण चाललेलं आहे. तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं आता मी दर्शन घेऊन येईल आणि पुढचं तुम्हाला जे काय आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. पाहू शकता तुम्ही गुरु शिखर दत्तात्रेयांचं मूळ स्थान आहे. इथं दत्तात्रेयांच्या चरण पादुका आहेत. इथे अतिशय सुंदर असं दर्शन सर्वांचं झालेलं आहे. मित्रांनो अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे दत्तात्रेयांच्या पादुकांचं. समोर आहे तिथे आम्ही जाऊन आलो. 1-2 मिनटं झालेले आहेत बसलेले. आता आम्ही एकदम शांत पूर्ण वातावरणामध्ये एकदम डोळे मिटून प्रार्थना करून सर्वांसाठी मागितलेलं आहे. खूप छान अनुभव आहे दत्तात्रेय महाराजांचा. तुम्हाला सुद्धा येते तुम्ही सुद्धा ते घेऊ शकता. हे पहा त्यांना कोणाला चालते येते त्यांच्याशी अशी डोली आहे. अतिशय सुंदर सेवा देतात तिथे सेवेकरी. खरंच त्यांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो मी. कमंडलू तीर्थ या स्थळी येथे धुनी आहे. इथे चहा नाश्ता पाणी अशी सोय इथे उपलब्ध आहे. थोड्याच वेळात आपण इथे पोहोचणार आहे. आता हे पहा कमंडलू तीर्थ श्री गुरुदेव दत्त. वाऱ्यामुळे का बंद करते अशी होते. निघाले का ते लोक? रेंज नव्हती ना. बघ एवढं उन्हाचं उतरतं. आपण असं बसलाय का? कुठे आहे का? हा तिथे वरती मेकॅनिकल वरती बसेल. बघा कशी टाकली आजी त्याची. 2 मिनिटाला एक येतोय लगेचच कंटिन्यू. तेच म्हणतो काय काय आता आहे तर काय रोप येत. हे बघा इथे तर माणसंच नाही. पावसाळ्यात किती छान वाटत असेल ना.
सगळं हिरवंगार मला ऑफिस कारण जास्त जेवढं असेल तोपर्यंत जास्त जमलं चढायला. नुकतंच आम्ही खाली आलेलो आहे. निवांतपणे सर्वजण चहा पित आहे. सर्व आमचे नातेवाईक आहेत. सर्व आमचे एकदम रिलॅक्सपणे गप्पा मारत आहेत. इथं निवांत क्षण थकवा घालवत आहे आपला. सर्वांचं छानपैकी दर्शनसुद्धा झालेलं आहे. सर्व एकदम तरतरीत झालेले आहेत. आता दर्शन घेऊन तृप्त झालेले आहेत आणि आता एक निवांत क्षण सर्वजण गप्पा मारत आहेत. चला तर मित्रांनो, बाय बाय. अशा रीतीने आपलं गिरनारचं दर्शन छानपैकी झालेलं आहे. आता आपण थोडीशी विश्रांती करून दुपारी जाणार आहे सोमनाथला. सोमनाथ मधील मंदिर आहे, तिथे तर शूटिंगला अलाउड नाही आहे. जेवढं काही थोडंफार तिथून शक्य होईल ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल.